नमस्कार मित्रांनो, पाहू शकता मागच्या व्हिडिओमध्ये आपण फुले संगम सोयाबीन पाहिलेली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण फुले किमया सोयाबीन पाहणार आहे. तसे तर आपण ही सोयाबीन त्या शेताच्या बाजूच्या शेतामध्येच पेरलेली आहे. बट तरी पण सुद्धा आपण दोन्हीचे व्हिडिओ याच्यासाठी घेत आहे की आपल्याला माहिती होऊन जाईल की दोन्हीमध्ये अंतर काय, फरक काय. तर या सोयाबीनला शेंगा कशा आहेत, या सोयाबीनच्या शेंगा निब्बर झाल्या का नाही हे तुमच्या समोर आहे. इथे पाहू शकता तुम्ही शेंड्यापर्यंत शेंगा आहेत आणि बुडापर्यंत निब्बरसुद्धा झालेले आहेत. इकडे सुद्धा ही पूर्णपणे फुले किमया सोयाबीन. तर पाहू शकता ही आता पिवळी झालेली आहे. मी तुम्हाला असं पूर्णपणे सोयाबीन ही दाखवून देतो. तर या सोयाबीनवर जवळपास व्हायरस हा आलेला आहे. मी तुम्हाला हे सुद्धा सांगू इच्छितो, कारण इथे तुम्ही पाहू शकता हे जे आपल्याला जागा दिसत आहे तरी ते ह्या ज्या शेंगा आहेत ना, ह्या पापड्याच आहेत पूर्णपणे. तुम्हाला इथे ओळखू येत असेल पूर्ण. तर ह्या पापड्या आहेत आणि हे झाडसुद्धा वाळून गेलेलं आहे. हे बघा इथे ह्या पापड्या आहेत, पूर्ण शेंगा भरलेल्या नाहीत. तर म्हणजे जवळपास पूर्ण सोयाबीनवर तरी व्हायरस नाही आलेला, पण कुठे मोठे तरी व्हायरस हा आलेला आहे. म्हणजे अजून तरी ही सोयाबीन पूर्णपणे पेरणीच्या योग्य नाही, कारण की जवळपासच्या सोयाबीनवर थोडा जरी व्हायरस आला तर सोयाबीनचं नुकसान हे निश्चित आहे. आणि ज्या शेतकरी मित्रांनी जास्त सोयाबीन पेरलेले आहे, जसं की मागच्या वर्षी तिगस्ता फुले संगम सोयाबीनवर येलो मोजॅक नावाचा व्हायरस आला होता. त्यामुळे शेतकऱ्याचे पूर्ण सोयाबीन म्हणजे नुकसान झालेलं होतं. एकरी 2 ते 3 पोते त्यांना झाले आणि पूर्ण नुकसान झाले. तर तसे तर आपण यंदा पाहिलेलं आहे की जी फुले संगम सोयाबीन आहे तिच्यावर व्हायरस आलेला नाही, ती चांगली आलेली आहे. आणि ही जी फुले किमया आहे, या फुले किमयावर म्हणजे 90% सोयाबीन चांगली आहे, पण 10% तरी व्हायरस आलेला आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवून देतो. हे बघा, आता आपण समोर आलेलो आहे. इथे आपल्याला दिसून जाईल. हे बघा, हे झाड म्हणजे पूर्णपणे याची पानं गळून गेलेले आहेत. झाड वाळायला सुरुवात झालेली आहे आणि याच्या पापड्याच आहेत. हे सुद्धा पाहू शकता इथे तुम्ही. म्हणजे जवळपास खळे हे सोयाबीनचे धरलेले आहेत आणि तिथे ती सोयाबीन वाळायला सुरुवात झालेली आहे. बाकी शेंगा वगैरे जर मस्त तर शेंगा इथे पाहू शकता तुम्ही, मस्त शेंगा लागलेल्या आहेत. फक्त शेंगा लागून प्रॉब्लेम एवढी आहे की शेंगा तर लागलेल्या आहेत, पण शेंगा भरत नाहीत. तर या सोयाबीनला आता शेवटी कितीचा उतार येणार हे सुद्धा आपण पाहणार आहे. तर तुम्ही काय करा, व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे या सोयाबीनला आता उतार कितीचा लागणार हे आपण पाहणार आहे. तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्ही जर आता चॅनलला सबस्क्राईब केलं तर पोहोचून जाईल. तशा तर शेंगासुद्धा चांगल्या आहेत. बराचशा व्हायरसमुळे उतार कितीचा लागल हे सांगता येत नाही. हे बघा, इथे सुद्धा व्हायरसमुळे खळं बसलेलं आहे एकच. बाकी इथे पाहू शकतो तुम्ही साईडने हिरवा आहे पूर्णपणे, पण इथे व्हायरसमुळे हे खळं बसलेलं आहे. इथे झाडाचे म्हणजे शेंगा तर आहेत, पण इथे पाहू शकता पूर्णपणे पापड्या आहेत आणि अशा पापड्याच्या वाळून जायला सुरुवात झालेली आहे. बाकी शेंगा वगैरे या सोयाबीनला मस्त आहेत. तर आता लवकरच सोयाबीनला कितीचा उतार येणार
हे सुद्धा आपण पाहणार आहे.